नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कन्यापूजन कसं केलं या नवरात्रीमध्ये, तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला मी सकाळी जे काही माझा सकाळचा स्वयंपाक होता, आलोकला स्कूलला पाठवलं. त्याच्यानंतरनं पूर्ण किचन वगैरे सगळं स्वच्छ केलं, किचन ओटा. त्यानंतर हे दूध तापायला ठेवलं होतं आणि त्यानंतर कन्यापूजनाची तयारी म्हणजे स्वयंपाक. तर मी आधी गॅसची ओट्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी सपक अशी म्हणजे थोडीशी तिखट आणि म्हणजे सपकच बटाट्याची भाजी करणार होते आणि त्यासोबत पुरी भाजी करणार होते. पुरी आणि मी गोड म्हणून जिलेबी घेतली होती आणि भात. तर असा माझा बेत होता. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शारदीय नवरात्र असेल तर त्याच्यामध्ये 4 असे मुख्य भाग असतात. एक म्हणजे पहिली घटस्थापना, त्यानंतर जी आपली देवीची आपण आराधना करतो, उपासना करतो, सेवा करतो किंवा जे कुठलं पारायण करतो सप्तशतीचं ते असेल, आरती करणं असेल आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे येतं कन्यापूजन किंवा आपण सवाष्णपूजन. हे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे नवरात्रीमध्ये. कन्यापूजन म्हणजे आपण नवदुर्गांची पूजा करतो. 9 मुलींना ज्या कुमारिका आहेत आणि लहान आहेत 2 वर्ष ते एक 8-9 वर्षापर्यंतच्या मुलींना ज्या लहान आहेत त्यांना आपण बोलावून त्यांचं स्वागत करतो, यथोचित असा आदर सत्कार करतो, त्यांना जेवायला देतो. हे म्हणजे आपण नवदुर्गांचं पूजन करतो. तर यालाच कुमारिका पूजन म्हणतात. तर नवरात्रीच्या ह्या 9 दिवसांमध्ये आपण पंचमीपासून ते नवमीपर्यंत म्हणजे पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी यापैकी कुठल्याही दिवशी करू शकता तुम्ही हे. आणि सवाष्ण एक पूजन असतं. तर असं मी आज हे माझं आजचं नियोजन होतं कुमारिकांचं पूजन. तर सकाळी मी सगळं काही काम आवरल्याच्या नंतरनं दुपारी जाऊन खरेदी केली कुमारिका पूजनाची. त्यामध्ये मी ब्लाऊज पीस घेतला होता. त्यानंतर मुलींना जे आवडतं ते म्हणून ब्लाऊज पीस आपलं ओटी म्हणून घेतलेलं आणि त्यानंतर छोटासा एक रुमाल घेतलेला की जे त्यांना वापरता येईल. त्यानंतर टिकली, त्यानंतर मेहंदी, हे घेतलं होतं. छोटे छोटे पिन असतात ते केसांना लावायच्या कलरफुलवाल्या तसल्या त्या घेतल्या होत्या. आणि त्यानंतर ओटी भरली आणि विड्याचं पान आणि आपण म्हणजे पान सुपारी आपण देतो ते. तर असं माझं सगळं मी पॅकिंग केलं. त्यासोबत एक पेन्सिल होती म्हणजे जी की आपली पेन्सिल असते तशासारखीच आहे आणि त्याला वरती एक छोटेसं कार्टून होतं. म्हणजे मुलींना आवडेल, मुली खुश होतील अशा पद्धतीनं म्हणजे सगळं पॅकिंग वगैरे केलं. त्यानंतर सगळी तयारी झाली. माझ्या मदतीसाठी आई आणि माझी छोटी बहीण आल्या होत्या. म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की म्हणजे बऱ्याच जणी ज्या व्हिडिओ बघतात की माझं माहेर इथंच आहे, तर त्या आम्ही तिघीजणी मिळून हे सगळं काही नियोजन केलं. त्यानंतर छान असं नवदुर्गांचं पूजन केलं. त्यानंतर त्यांना जेवायला दिलं. अगोदर त्यांचे पाय वगैरे धुतले. त्यानंतर स्वस्तिक काढतात, पण मी तर हळदी कुंकू त्यांना लावलं कारण स्वस्तिकचं खूप मोठं होतं. तर मग हळदी कुंकू लावलं, त्यांच्या पाया पडून मग त्यांना परत जेवायला ताटावरती बसवलं. तर असं पूर्ण पूजा वगैरे माझी मांडलेली होती आणि मी हे पारायण करते आहे सप्तशतीचं, दुर्गा सप्तशती पारायण. तर ते रोज एक आपलं पाठ असं करते आहे मी. तर ते 14 पारायण करायचे आहेत मला. तर हे 9 दिवसांमध्ये 9 होतील आणि पुढचे जे आहेत ते उरलेले नंतर. तर पौर्णिमेपर्यंत पण करू शकता तुम्ही हे सगळं काही. नवदुर्गांचं पूजन म्हणा किंवा पारायण असेल तर ज्यांना ह्या नवरात्रामध्ये शक्य झालेलं नाही त्यांनी पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेच्या दिवशी एक दिवस का होईना तुम्ही एक दिवस का होईना पारायण करावं. ते खूप म्हणजे देवीला खूप लवकर फळतं. म्हणजे आपण जी केलेली पूजा आहे, सेवा आहे ती देवीपर्यंत लवकर पोहोचते असं म्हटलं जातं. त्यासोबतच नवदुर्गांच्या पूजेसोबत आपण देवीची ओटी देखील भरली पाहिजे. ह्या नवरात्रामध्ये अष्टमी, नवमीच्या दिवशी ओटी भरणं किंवा परड्या भरणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर परड्या भरताना त्याच्यामध्ये आता यावेळेस पीठ घालत नसतात. तर जे उपवासाचा पदार्थ आहे म्हणजे शाबू असेल, भगर असेल, ते तुम्ही म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही देऊ शकता. म्हणजे एक मूठभर तुम्ही पॅकिंग करून ते परडीच्या त्या ह्याच्यामध्ये देऊ शकतात. शाबू, भगर, त्यानंतर राजगिऱ्याचा लाडू देऊ शकता किंवा भगरीचं पीठ असेल ते किंवा शेंगदाण्याचे लाडू, शेंगदाणे किंवा असं तुम्ही परडीमध्ये देऊ शकता. आणि त्यासोबतच आपण देवीची ओटी भरतो. देवीच्या ओटीमध्ये जे 11 अलंकार असतात देवीचे म्हणजे त्याच्यामध्ये साडी येते, खण येते, त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता. त्यानंतर ओटीमध्ये आपण तांदळाची ओटी घेतो. त्याच्यामध्ये खारीक, सुपारी, त्याच्यानंतर बदाम आहे, खोबरं आहे आणि हळकुंड असं घेतलं जातं. त्यासोबतच देवीला ओटी भरताना बांगड्या, चुडे आणि त्यासोबत जो हे असतो त्याच्यासोबत मणिमंगळसूत्र, जोडवे, विरोदे हे सगळं दिलं जातं. त्यासोबत पान सुपारी, एक छान असा नारळ, तुम्ही हिरवा नारळ घेऊ शकता किंवा कोणताही म्हणजे जो साधा असेल तो नारळ देऊ शकता. तर किंवा फळ पण आपण
आपण ओटीमध्ये देतो. तर हे सगळ्या गोष्टी आपण 11 अलंकारामध्ये ह्या सगळ्या येतात. त्यासोबत फूल असेल, गजरा असेल, जे देवीला आवडतं त्या गोष्टी, तर त्या आपण देवीला म्हणजे एखादा अलंकार, तर अशा पद्धतीने आपण देवीची ओटी भरू शकतो. तुमच्या जवळपासच्या तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन अष्टमी नवमीच्या दिवशी करू शकता आणि पौर्णिमेपर्यंत किंवा ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल किंवा जर शक्य असेलच तर कुलदेवतेच्या जे मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन देखील ओटी भरू शकता. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नवरात्रामध्ये फार गर्दी असते किंवा आपल्याला वेळेनुसार ते जमलं नाही जमलं तर ओटी जी आहे आपण देवीची आपल्या जिथं स्थापना केलेली आहे, घटस्थापना किंवा कलश जिथं तुम्ही मांडलेला आहे, तर त्या ठिकाणी ओटी ठेवू शकता. आता मी देखील इथे कलशच मांडलेला आहे, कारण की आमचे जे घटस्थापना आहे ते आमच्या गावाकडे असते, एकत्र मिळून कुटुंब आहे त्याच्यामुळे तिकडे असते. मी इथे कलशच मांडलेला आहे आणि फक्त जो दिवा आहे तो अखंड दिवा लावलेला आहे. तर इथे मी देवीची ओटी भरणार आहे आणि जेव्हा मला जमेल म्हणजे जेव्हा पौर्णिमेच्या आधी देवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तुळजापूरला जाऊन आम्ही ओटी भरणार आहोत. तर असं ओटी भरणं किंवा हे जे आहे ते तुम्ही पौर्णिमेपर्यंत करू शकता. त्याच्यामध्ये जे तुम्हाला 11 अलंकार द्यायचे आहेत ते देवीचे 11 अलंकार तुम्ही देवीजवळ ठेवू शकता. म्हणजे घरात आपण जिथे देवीचं स्थान मांडलेलं आहे तिथे ठेवून ती परत आपण ओटी भरू शकतो. त्यासोबतच ही अशा पद्धतीने नवदुर्गांचं पूजन, हे नवदुर्गांना जे आपण ओटी भरतो ती ओटी भरली, आणखीन एकदा त्यांना नमस्कार केला. नवदुर्गा म्हणजे आपण 9 मुली बोलवलेल्या आहेत, त्या मुलींच्या रूपामध्ये आपण 9 देवींचंच रूप आपण मानतो. ज्या 9 देवी आहेत, 9 दिवस आपण ज्यांची पूजा आराधना करतो, जे आपण 9 कलर असं देखील म्हटलं जातं. 9 कलर असतात, त्या 9 कलरमध्ये म्हणजे देवी असते. देवीने ते वस्त्र धारण केलेलं आहे. तर त्या दिवशी आपण त्या देवींची जी पूजा करतो, तर त्या नवदुर्गांना आपण ह्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी नवदुर्गा पूजन करतो त्या दिवशी त्यांना आपण साक्षात देवींनाच आमंत्रित करतोय आपल्या घरी. तर म्हणून जे काही आहे सगळं काही मनापासून आपण खूप छान असं रीतीने करायचं, जेणेकरून ते देवीपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर अशी माझी नवदुर्गांची पूजा झाली आजची. आई अंबाबाईच्या कृपेने, आई तुळजाभवानीच्या कृपेने सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होवं ह्या दसऱ्यानिमित्तानं मी हे देवीकडे मागणं करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. उदयोस्तु श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, बोलंबा माता की जय.